शांती पर्व म्हणजे जेव्हा महाभारतातलं युद्ध संपलं तेव्हा सर्व पांडव लोक आणि खास करून युधिष्ठिर भीष्म पितामहांकडे गेला, जे शरपंजरी पडलेले होते, आणि त्यांनी सांगितलं की आता इथून पुढे मला राजा म्हणून वागायचं आहे, तर राजाची कर्तव्य आणि राज्याचं उद्दिष्ट याच्याबद्दल मला तुम्ही समजून सांगा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही क्षत्रियाची परिभाषा केलेली आहे. हे शिवाजी महाराजांनी वाचलेलं आहे, हे समजलं पाहिजे. आणि म्हणूनसाठी शिवाजी महाराज, आणि तुम्ही बघा कधी विचलित झाले नाहीत शिवाजी महाराज किंवा कन्फ्युज झाले आहेत आणि आता संभ्रमात आहेत असं कुठेही एक तरी वाक्य तुम्हाला आढळतं का? नाही आढळत. कारण त्यांचा जो गाभा होता, जो पाया होता त्यांच्या सिद्धांतांचा आणि अभ्यासाचा, तो इतका जबरदस्त होता, त्यांनी ते केलं होतं. दुसरं, मग अजून एक अशीच पुस्तकांची यादी दिसते, 35 ग्रंथांची यादी शिवाजी महाराजांच्या वाड्यामध्ये असलेली आपल्याला आढळते इतिहासामध्ये. आणि ती अशी ओझरती आपल्या नजरेसमोरून जाते, पण बरेचसे लोक त्याच्याकडे कानाडोळा करतात.